नमस्कार मित्रांनो. माझ्या गेल्या आठवड्यातल्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात. त्याच्याकरता तुमचे मनापासून आभार. आणि त्या तो व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर साधारणपणे मला एक 3-4 अशा लोकांचे फोन आले की ज्यात ते असं म्हणाले की त्यांनी रात्री विनंती केली मला की तुमच्या व्हिडिओतनं तुम्ही एक्झॅक्टली काय काम करता ते लक्षात आलेलं नाही आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही एखादा व्हिडिओ जर करू शकलात तर जास्त बरं पडेल. आम्हाला उपयोगी त्या व्हिडिओतली माहिती असेल तर तुम्ही एखादा छोटासा व्हिडिओ केलात तर बरं होईल. तर तो विचार करून मी आज असा विचार केला की आज आपण माझं जे ग्लोईंग ब्रेन्स वेलनेस अकॅडमी जी आहे त्याच्यामध्ये जे पर्सनॅलिटी टेस्ट किंवा करिअर रिपोर्ट आपण जो बनवतो तर त्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला आता माहिती देतो. करिअर रिपोर्ट्स करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ते खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती ही अष्टबुद्धिमत्ता घेऊन जन्माला आलेली असते आणि वेगवेगळे क्वेश्चन्स आपल्या ब्रेनमध्ये असतात. आपण उजव्या किंवा डाव्या मेंदूनं विचार करत असतो डे टू डे लाईफमध्ये. तर आपली एकूण पर्सनॅलिटी समजून घेत असताना, आपलं व्यक्तिमत्व समजून घेत असताना, आपली शक्तिस्थळं शोधताना जर आपल्याला योग्य असं मार्गदर्शन मिळालं, करेक्टली गायडन्स जर आपल्याला मिळाला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप छान प्रगती करू शकतो. आणि ते एका दृष्टीने खूपच महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक मूल किंवा प्रत्येक लहान मुलगा जन्माला आल्यानंतर तो त्याच्या आयुष्यात काय करणार आहे याविषयी बऱ्यापैकी काही गोष्टी ठरलेल्या असतात आणि त्याचप्रमाणे त्या गोष्टी घडत असतात. तर त्यामुळे जर मला अर्ली स्टेजमध्ये ज्या गोष्टी लक्षात आल्या की मी या गोष्टीकरता जन्माला आलेलो आहे, अमकं काम करायला माझा जन्म झालेला आहे, तर मला असं वाटतं की त्यांनी बऱ्यापैकी क्लॅरिटी सर्वांच्या दृष्टिकोनातून रादर कुटुंब, राज्य आणि देश या दृष्टीने त्याचा विचार जर आपण केला तर ते खूपच महत्त्वाचं काम आहे. करिअर रिपोर्ट्स करत असतेवेळी मी साधारणपणे इयत्ता 5वी ते 6वीच्या विद्यार्थ्यांचं करिअर रिपोर्टिंग करतो. कारण करिअर रिपोर्ट्स तयार झाल्यानंतर, त्याचं काउन्सिलिंग झाल्यानंतर आईवडिलांना रादर तेवढा एक हातात वेळ मिळतो की मुलांना घडवण्याच्या दृष्टिकोनातून, मुलांना संस्कारक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून थोडासा वेळ हवा असतो पालकांना. तर तो वेळ त्यांना मिळू शकतो. त्या मुलाच्या दृष्टिकोनातून विचार करता त्या एखाद्या गोष्टीचा सराव तो जितका जास्त करत जाईल तेवढं त्याचं प्रावीण्य मिळवण्याची कॅपॅसिटी किंवा क्षमता ही वाढत जाते आणि त्याला एक अंतिम ध्येयाकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून त्याची मदत होते. तर त्या दृष्टिकोनातून मी 4थी 5वी किंवा अगदी नॅट केस 6वीपर्यंतच्या मुलांचं करिअर रिपोर्टिंग करतो. करिअर रिपोर्ट्स करत असतेवेळी मी मात्र काही टेक्नॉलॉजीज वापरतो. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी स्ट्रक्चर ऑफ इंटेलिजन्स, याच्यामध्ये ही बेसिकली मूळ अमेरिकन पद्धत आहे. साधारणपणे पहिल्या आणि दुसऱ्या पहिल्या किंवा दुसऱ्या जे महायुद्ध झालं, दुर्दैवानी झालं असं म्हणायला हवं, तर त्या महायुद्धामध्ये अमेरिकेनं त्यांचं सैन्यबळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळेचे जे सायकोलॉजिस्ट होते त्यांच्याकडे अशी विनंती केली की तुम्ही एक टेस्ट डिझाईन करा आणि जी टेस्ट त्या मुलानं सक्सेसफुली कंप्लीट केली की त्याला आपण आपल्या सैन्यामध्ये भरती करून घेऊया. आणि मग अमेरिकन सरकारच्या ध्येय धोरणांप्रमाणे त्यांचं युद्ध करण्याच्या संबंधातला जो इंटेलिजन्स असेल किंवा असावा लागतो तो त्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्या मुलांमध्ये योग्य पद्धतीनं बसू शकतो किंवा त्यांना ते जमू शकतं आणि मग त्या युद्धाची परिणती कदाचित यशस्वीरित्या ती मुलं करू शकतात. तर म्हणून या स्ट्रक्चर ऑफ इंटेलिजन्स मुळे हे शक्य झालं अमेरिकन सरकारला. तर त्यावेळेपासून समाजामध्ये, म्हणजे सर्वसामान्य समाजामध्ये ही गोष्ट पॉप्युलर झाली आणि मग लॉजिकल माइंडनी काम करणं किंवा मॅनेजरल लेवलचं काम करणं किंवा रिपीटेडली काम करणं किंवा आकडेमोड
पद्धतीनं काम करणं किंवा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन काम करणं, अशा पद्धतीचे जे आजच्या समाजामध्ये जे आपण गुण हेरतो मुलांमध्ये, तर याची परिणिती त्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली आहे. आणि मग त्याच्यानंतर समाजाचा ठाम विश्वास बसला की या पद्धतीनं जर मुलांनी प्रगती केली म्हणजे त्यांचं करिअर सक्सेसफुल होऊ शकतं. आणि म्हणून मग या पद्धतीचे म्हणजे SOIच्या पॉईंट ऑफ व्ह्यू रिपोर्ट्स करणं हे एक प्रचलित अशी टेक्निक प्रसिद्धीला आली. आणि मग त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू आज संबंध जगात SOIच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मुलांमधले शक्तिस्थळं, मुलांमधले गुणदोष हे निवडून, हे हेरून त्या पद्धतीने त्यांना आपण गाईड करत असतो. तर SOI मी माझ्या करिअर रिपोर्ट्समध्ये वापरत असतो. त्यांनी मला खूप सोयीचं होतं मुलांचे इंटेलिजन्स शोधताना किंवा अन्य प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. SOI इज सच अ बिग सब्जेक्ट. तर त्याविषयी मी जरूर एक व्हिडिओ करणार आहे. पण SOI टेक्निक मी वापरतो. त्याच्याशिवाय मी डाउजिंग टेक्निक वापरतो, कारण मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे स्पिरिच्युअली हवं असतं किंवा आकाशिक रेकॉर्ड्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर मला ते उत्तर मिळालं तर मला असं वाटतं की ते पालकांना देखील मार्गदर्शक असू शकतं किंवा विद्यार्थ्यांना ते सहजरित्या ती गोष्ट जमू शकते. तर ते कन्फर्मेशन होतं त्या डाउजिंग टेक्निकमुळे. त्याच्याशिवाय मी DMIT जी डर्मेटोग्राफी मल्टिपल इंटेलिजन्स नावाने प्रसिद्ध आहे आजकालच्या काळामध्ये, तर डेव्हिड गार्नर नावाच्या एका सायकोलॉजिस्टनी शोधून काढलेली आहे. आणि मग त्याचा उपयोग आजच्या काळामध्ये अगदी सर्रासपणे अनेक ठिकाणी हा करिअर रिपोर्ट काढत असताना लोक करत असतात. तर त्या DMITचा मी उपयोग करून घेतो. आणि त्याच्याशिवाय मी माझं स्वतःचं जे काही व्यक्तिमत्व आहे किंवा माझं स्वतःचं जे काही थोडंफार स्पिरिच्युअल गोष्टी माझ्याकडे ज्या आहेत त्याचाही मी उपयोग करतो. आणि तो रिपोर्ट जास्तीत जास्त योग्य पद्धतीने 80 ते 85 किंवा अगदी इन दॅट केस 90% योग्य कसा येईल याची मी काळजी घेतो. आणि मग हा रिपोर्ट एक 4-5 दिवसानंतर आपण पालकांना किंवा विद्यार्थ्यांना ईमेलच्या स्वरूपात पाठवतो. ही सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने आम्ही लॉकडाऊननंतर प्रयत्नपूर्वक राबवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही मुलांचे फोटो म्हणजे मुलांचं छायाचित्र, त्याच्यानंतर मुलांची सही, मुलांची बर्थ डेट आणि मुलांचं हस्ताक्षर अशा गोष्टींना मी पालकांना मला पाठवायला सांगतो. त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी, सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग व्यवस्थित करता येतो आणि रिपोर्ट जास्तीत जास्त योग्य, उत्तम मला मिळायला मदत होते. आणि या पद्धतीचे करिअर रिपोर्ट्स करायला साधारणपणे 2,500 ते 3,000 रुपये खर्च येतो. आणि त्याची जर तयारी असेल, पालकांची तयारी असेल, तर मग आपण या पद्धतीचे रिपोर्ट्स मुलांना काढून देत असतो. याच्यातनं अनेक पद्धतीचे फायदे मुलांना झालेले आहेत. मी आत्तापर्यंत साधारण 600 ते 700 मुलांचे असे रिपोर्ट्स तयार केलेले आहेत. त्यांचा प्रतिसाद उत्तम आहे, त्यांचे फीडबॅक्स चांगले आहेत आणि त्या मुलांना त्याचा उपयोग होतो आहे. 4वी-5वीत काढलेला रिपोर्ट आज मुलं 12वी नंतर देखील म्हणजे 7-8 वर्षानंतर देखील या रिपोर्टमध्ये काही बदल पडत नाही, कारण 3-4 टेक्नॉलॉजीज वापरल्यामुळे आपल्याकडे कन्फर्मेशन होतं आणि मग तो रिपोर्ट जास्त योग्य पद्धतीने मुलांना वापरता येतो त्यांच्या जीवनामध्ये. तर या पद्धतीचे म्हणजे ही वेगवेगळ्या ज्या मी सर्व्हिसेस देतो त्याच्यातली ही माझी एक अशी सर्व्हिस आहे. आणि मला असं वाटतं की मी DSK विश्व दायरी इथे राहतो आणि या परिसरापासून एक 7-8 किलोमीटरच्या रेडियसमध्ये ज्या वेगवेगळ्या शाळा आहेत, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून मी प्रयत्नशील आहे. तुम्ही हा माझा व्हिडिओ जरूर बघून किंवा तुम्हाला जे याच्यातले माझे विचार पटले तर तुम्ही जरूर माझ्याशी संपर्क साधा आणि आपण एक राष्ट्रकार्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन या पॉईंट ऑफ व्ह्यू देऊ शकतो. तर तुमचे खूप खूप आभार. हा व्हिडिओ तुम्ही 10 मिनिटांपर्यंतच्या ड्युरेशनचा बघितलेला आहे. तर अवश्य आपण पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच. माझा फोन नंबर आहे 7559
177711. ओके, तर तुम्ही माझ्याशी संपर्कात राहा, आपल्या मुलांचे करिअर रिपोर्ट्स तयार करून घ्या आणि आपण एक उत्तम कार्य या दृष्टिकोनातून पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ शकतो. ओके, थँक्यू व्हेरी मच.